पुराणांवरील व्याख्याने वेगवेगळ्या भक्तांच्या सुंदर वाणीमध्ये ऐकण्याचे भाग्य लाभत आहे. या आठवड्यातही असाच एक छानसा विषय इस्कॉन बारामती वैष्णवी समितीने आपल्यासाठी आयोजित केला आहे. तर विषयाचे नाव आहे देवहूती मातेचे दिव्य चरित्र. या विषयाचे मार्गदर्शन करण्यासाठी आज आपणाला लाभले आहेत एक उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्व, तसेच सर्वांच्या लाडक्या सौ सुपर्णा देशपांडे माताजी. माताजींचा भागवतमचा गाढा अभ्यास आहे. गेले 9 वर्षांपेक्षा अधिक काळ माताजी इस्कॉनशी संबंधित आहेत. त्या जशा वयाने थोर आहेत तशाच त्या विचारांनीही थोर आहेत. त्या सतत सेवेसाठी तत्पर असतात. तसंच प्रभुपादांची जी ग्रंथसंपदा आहे त्याचे वाचन सर्वांनी करावे ही त्यांची नेहमी तळमळ असते. त्यांच्या बोलण्यातून नेहमी काळजी, आपलेपणा तसेच मातृत्व जाणवतं. त्या आमच्यासाठी एका प्रेमळ आईसारख्याच आहेत. त्या जशा चांगल्या आई आहेत तशाच त्या चांगल्या गृहिणी, आजी, पत्नी आणि भक्तही आहेत. अशा या आपल्या प्रेमळ माताजींच्या वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासपूर्ण शैलीतून ऐकूयात आजचा विषय देवहूती मातेचे दिव्य चरित्र. तर मी माताजींना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इस्कॉन बारामती वैष्णवी समिती आयोजित या ऑनलाईन कार्यक्रमात तुम्हा सर्व भक्तवृंदांचे हार्दिक स्वागत. प्रथम श्रीमान नंददुलाल प्रभूजींचे त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि मला दिलेल्या सेवेबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच अमल गौरांग प्रभूजी, अनंग गोपी माताजी व डॉक्टर हरिदास यांचेही आभार मानते. माताजींनी त्यांच्या व्यस्त दिनचर्येत माझ्या लेक्चरसाठी मदत केली. काल तर त्या पुण्याहून येताना त्यांनी माझी प्रॅक्टिस घेतली, म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानते. लोकेश्वर प्रभूजी आणि ज्या ज्या माताजींनी माझ्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या, प्रार्थना केल्या, त्या सर्वांची मी मनपूर्वक आभारी आहे. आपल्या आध्यात्मिक गुरूंच्या आदेशाचा सन्मान राखण्यासाठी अनुभव नसतानाही मी बोलण्याचा धाडसी प्रयत्न करत आहे. देवहूती मातेबद्दल बोलणे म्हणजे माझ्यासाठी लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखे आहे. तरी माझ्याकडून होणाऱ्या चुका तुम्ही उदार अंतःकरणाने माफ कराल अशी आशा व्यक्त करते. हरे कृष्ण. आता आपण प्रार्थना म्हणू. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते. सप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनेति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद
श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आज आपण श्रीमद भागवतातील तिसरा स्कंद त्यामधील दुसरा भाग यामध्ये देहूती मातेचे चरित्र थोडक्यात पाहणार आहोत. त्यापूर्वी श्रीमद भागवताचे महात्म्य आपण थोडक्यात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. भगवंत निजधामास गेल्यानंतर याचा लगेचच उदय झालेला आहे. श्रीमद भागवत हे वाङ्मय रूपी कल्पवृक्षाचे परिपक्व फळ आहे आणि ते शुकदेवांच्या मुखातून निस्तृत झाल्यामुळे ते अधिकच मधुर बनले आहे. हा रस स्वर्ग, सप्तलोक, कैलास इतकेच नाही तर वैकुंठातही उपलब्ध नाही. म्हणून शुकदेव गोस्वामी आपल्याला श्रीमद भागवताचे नित्य रसपान करायला सांगतात. श्रील प्रभुपादांनी संस्कृत ग्रंथांचे सर्व भाषात भाषांतर केल्यामुळे सर्व जगाला ह्या दिव्य ज्ञानाचा लाभ झालेला आहे. म्हणून आपण प्रभुपादांच्या प्रतीही कृतज्ञता व्यक्त करूया. भगवान श्रीकृष्ण शांतिदूत म्हणून हस्तिनापूरला येतात. मदोन्मत्त दुर्योधन, विदुरजी आणि भगवान श्रीकृष्णांचा अपमान करतात. विदुरजी लगेचच हस्तिनापूर सोडून तीर्थयात्रेला निघून जातात. भगवंतांचा जेथे अपमान होतो तेथे भगवत भक्त क्षणकालही राहत नाहीत. अशा प्रकारे विदुरजी तीर्थयात्रा करत करत हरिद्वारला येऊन पोहोचतात आणि तेथे त्यांची मैत्रेय ऋषींची भेट होते. विदुरजी मैत्रेय ऋषींना विनंती करतात की स्वयंभू मनूंचा वंश, ज्यांची संतती स्त्री पुरुष संयोगाने वाढली त्याबद्दल मला विशद करून सांगा. आणि मैत्रेय ऋषी त्यांना कथा सांगण्यास प्रारंभ करतात. ब्रह्मदेवांच्या मनापासून मनूंची निर्मिती झाली. ब्रह्मदेवांच्या उजव्या व डाव्या भागापासून मनु आणि शतरूपा उत्पन्न झाले. ब्रह्मदेवाने आपले पुत्र म्हणून अनेक ऋषींची निर्मिती केली. यांच्यापैकी कर्दम ऋषी हे ब्रह्मदेवांच्या सावलीपासून झाले. ब्रह्मदेवांनी कर्दम ऋषींना संतती निर्माण करण्यासाठी आज्ञा दिली आणि कर्दम ऋषी 10,000 वर्ष खडतर तपस्येला बसले. कर्दम ऋषींच्या तपस्येवर संतुष्ट होऊन भगवान श्रीकृष्णांनी प्रत्यक्ष दर्शन दिले. भगवंत सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसत होते. त्यांनी श्वेत कमळाची माळा गळ्यात घातली होती आणि पीत रेशमी वस्त्र त्यांनी परिधान केले होते. शंख, चक्र, गदा, पद्म असे धारण केलेले भगवंत कर्दम मुनींच्या समक्ष उपस्थित झालेले पाहून कर्दम मुनी आनंदाने भगवंतांना दंडवत प्रणाम घालतात आणि प्रार्थना करतात. हे भगवंता, मला माहित आहे की भौतिक गोष्टी तुमच्याकडे मागणे चूक आहे, पण तरी सुद्धा मी विवाह करू इच्छितो आणि मला माझ्या स्वभावाशी मिळती जुळती अशी कन्या तुम्ही मला आशीर्वाद म्हणून द्या. अशा प्रकारे कर्दम ऋषी भगवंतांना प्रार्थना करतात आणि भगवंत म्हणाले की परवा दिवशी स्वयंभू मनू शतरूपा आणि देहूतीला घेऊन तुझ्याकडे येतील आणि केवळ आपली कन्या तुला देण्याचा हा एकच हेतू मनात धरून ते येतील. ही कन्या उपवर असून ती योग्य वराच्या शोधात आहे. ती सुशील, सद्गुणी, सुंदर कन्या तुझ्यासाठी योग्य आहे. तू तिचा स्वीकार कर. या कन्येपासून तुला 9 कन्या होतील आणि मीही अंशात्मक कलेने प्रकट होईल. तू माझी सेवा प्रामाणिकपणे केल्यामुळे तू अंतःकरणपूर्वक शुद्ध होशील. सर्व कर्माची फळे मला अर्पण कर आणि तत्पश्चात तू मला प्राप्त होशील. अशा प्रकारे भगवंतांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर प्रसन्न झालेले कर्दम मुनी
आपल्या आश्रमात येतात. इकडे मनु महाराज आपली पत्नी शतरूपा आणि देहूतीसह सोन्याच्या रथावर आरूढ होऊन सर्व भूमीवर वराच्या शोधात हिंडतात. भगवंतांनी सांगितलेल्या नेमक्या त्याच दिवशी मनु महाराज बिंदू सरोवराच्या प्रदेशात प्रवेश करतात. भगवंतांनी कर्दम ऋषीची खडतर तपस्या बघून प्रेमाने आणि करुणेने भगवंतांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ते अश्रू सरस्वती नदीच्या पाण्यात पडून बिंदू सरोवराची निर्मिती झाली. भगवंतांचे अश्रू आणि भगवंत हे अभिन्न आहेत, त्यामुळे हे बिंदू सरोवर ही भगवंता इतकेच पवित्र आहे. ऋषी मुनी ह्या बिंदू सरोवराची पूजा करतात आणि त्याच्या आश्रयाने राहतात. बिंदू सरोवराच्या सभोवतीचे वातावरण अत्यंत मनोरम होते, रम्य होते. फुलांनी आणि फळझाडांनी तो प्रदेश बहरून गेला होता. त्यांचा मंद सुवास येत होता. त्यामध्ये अनेक हिंस्र प्राणी पण होते. भ्रमर उन्मत्त धावून गुंजारव करत होते, मोर नृत्य करत होते आणि कोकिळा आपल्या प्रियकरांना साथ घालत होत्या. त्यामध्ये कस्तुरी मृग आणि गवेही मोठ्या प्रमाणात दिसत होते. गवे म्हणजे गायींचाच प्रकार असतो. त्यांच्या शेपटीच्या टोकाला पांढऱ्या केसाचा झुपका असतो आणि भगवंतांना वारा घालण्यासाठी त्याचा चामर म्हणून उपयोग केला जातो. अशा प्रकारे मनु महाराज बिंदू सरोवराच्या भोवतीचे रमणीय दृश्य बघत बघत कर्दम ऋषींच्या आश्रमात येऊन पोहोचतात. कर्दम मुनी आपली सकाळची साधना आटोपून नुकतेच बसलेले असतात आणि मनु महाराज कर्दम ऋषींना बघतात. मनु महाराजांना कर्दम ऋषी पैलू न पाडलेल्या व झळाळी नसलेल्या मलिन रत्नाप्रमाणे दिसतात. कर्दम ऋषी उंच असतात. त्यांचे डोळे कमळाच्या पाकळीप्रमाणे विस्तृत असतात, तेजस्वी असतात. 10,000 वर्ष खडतर तपस्या करूनही ते कृश किंवा अशक्त झालेले नसतात, कारण भगवंतांचा कृपा कटाक्ष त्यांच्यावर पडलेला असतो. तसेच भगवंतांचे अमृतमय बोल त्यांच्या हृदयात प्रविष्ट झालेले असतात. अशा प्रकारे त्यांच्या मनु महाराजांना कर्दम ऋषीचे दर्शन घडले. मनु महाराज शतरूपा आणि देहूती कर्दम ऋषींच्या आश्रमात येतात. कर्दम ऋषी त्यांचा यथोचित स्वागत सत्कार करतात आणि कर्दम ऋषी असा त्यांना विश्वास देतात की तुम्ही जे काही कार्य चिंतन करून आले आहात ते कार्य करण्यासाठी मी मनपूर्वक तुम्हाला मदत करीन. असे ऐकल्यानंतर मनु महाराज आपल्या कन्येचा विवाहाचा प्रस्ताव कर्दम मुनींच्याकडे मांडतात. मनु महाराज म्हणतात, ही माझी कन्या प्रियव्रत आणि उत्तानपादाची बहीण अनुरूप वराच्या शोधात आहे. नारद मुनींच्याकडून तुमचे तेज, सौंदर्य, चारित्र्य, तारुण्य आणि तपस्या हे गुण ऐकल्यानंतर तिने तुम्हाला मनाने वरले आहे. तरी कृपया या माझ्या कन्येचा तुम्ही पत्नी म्हणून स्वीकार करा. कर्दम मुनी मनात विचार करतात की वधू पिता अनुकूल आहे आणि ही कन्या गुणवती आहे, शालीन आहे, सद्गुणी आहे. तसेच हिने कुणालाही अद्यापर्यंत अंतःकरण दिलेले नाही. कर्दम मुनी एक अट घालतात आणि ती अट मान्य असेल तर मी देहूतीशी विवाह करण्यास तयार आहे. कर्दम मुनी अशी अट घालतात की मी देहूती बरोबर आयुष्यभर संसार करणार नाही. संतती होताच मी भगवत भावनेत वनगमन करणार. असे म्हणून कर्दम ऋषी आपल्या आराध्य दैवतावर श्री विष्णूवर ध्यान करू लागतात. त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित झळकत असते आणि त्यांचा चेहरा खूप आकर्षक दिसत असतो. हे पाहून देहूती त्यांच्या रूपावर मुग्ध होते आणि त्यांचे ध्यान करू लागते. मनु महाराज आपली कन्या आणि पत्नीशी कर्दम ऋषींच्या अटीबद्दल चर्चा करतात आणि देहूती ही अट मान्य करून कर्दम मुनीशी विवाह करण्यास तयार होते. कर्दम ऋषी
देहूतीच्या सौंदर्याचे वर्णन करतात. ते म्हणतात, देहूतीची अंगकांती एवढी उज्ज्वल आहे, तेजस्वी आहे की तिने दागिन्यांच्या झळाळीलाही मागे सारले. आणखी ते पुढे म्हणतात की मी असे ऐकले की एकदा विश्वावसू नावाचा श्रेष्ठ गंधर्व आकाशातून भ्रमण करत होता आणि देवहूती चेंडूने राजवाड्याच्या गच्चीवर खेळत होती. तेव्हा तो गंधर्व तिच्या मोह खालचाली, पैंजणांचा आवाज आणि तिचे सौंदर्याने मुग्ध झाला आणि विमानातून खाली पडला. अशा प्रकारे कर्दमुनीने तिच्या सौंदर्याचे वर्णन केले आणि निर्णय दिला की मी देहूतीशी विवाह करण्यास तयार आहे. मनु आणि शतरूपा देहूती आणि कर्दमुनींचा विवाह मोठ्या थाटामाटात ऐश्वर्याने संपन्न करतात. त्यांना वरदक्षिणा किंवा हुंडा म्हणून घरात लागणारे साहित्य, उंची वस्त्रे, मौल्यवान अलंकार, आभूषणे देतात. प्रभुपाद हुंडा किंवा वरदक्षिणा बद्दल म्हणतात की वरदक्षिणा किंवा हुंडा ही काही अवैध पद्धत नाही. आपल्या कन्येप्रती वधू पित्याने एक सदिच्छा व्यक्त करण्यासाठी दिलेली ती भेट असते. वधू पिता निर्धन असेल, तो लक्ष्मी जमा करू शकत नसेल, तर त्याने एखादे फूल किंवा फळ देऊन वरास संतुष्ट करणे गरजेचे असते. आणखी प्रभुपाद असे म्हणतात की उपवर कन्यांनी वराच्या बाह्य सौंदर्याला किंवा त्याच्या संपत्तीला भुलून त्याच्याशी विवाह करू नये, तर भक्त पतीची निवड करावी. भगवंतांच्या कृपेने पुढे त्यांना सर्व कामना त्यांच्या पूर्ण होतात, सर्व भौतिक सुखे त्यांना मिळतात. हा प्रभुपादाने खूप मोठा मोलाचा संदेश आपल्या उपवर कन्यांसाठी दिलेला आहे. अशा प्रकारे विवाह संपन्न झाल्यानंतर मनु महाराज आणि शतरूपा राणी आपल्या राजधानीला जायला निघतात. मनु महाराज आणि शतरूपा तृप्त झालेले असतात, कारण त्यांना योग्य जावई मिळालेला असतो आणि ते कर्तव्यातून मुक्त झालेले असतात. मनु महाराजांना देहूतीचा विरह असह्य होतो. ते तिला आलिंगन देतात आणि त्यांच्या डोळ्यातून एवढे अश्रू वाहतात की देहूतीचे मस्तक अश्रूने चिंब भिजून जाते. आपली माता आणि पिता आपल्या राजधानीला गेल्यानंतर देहूती आपल्या पतीची सेवा करू लागते. पाहूयात आपण देहूती आपल्या पतीची सेवा कशी करते. पितृभ्याम प्रस्थिते साध्वी पतिम इंगित कोविदा नित्यं परिचर प्रीत्या भवानीव भवं प्रभु विश्रंभेण शौचेन गौरवेण दमेन च शुश्रूषया सौहृदेन वाचा मधुरया च भो विसृज्य कामं दंभं च द्वेषं लोभमगं मदम् अप्रमोच्योद्यता नित्यं तेजीयां समतोषयत. देहूतीने दृढ विश्वास, अत्याधिक आदर, इंद्रिय दमन, प्रेम आणि मधुर शब्दाद्वारे तसेच कामवासना, अहंकार, मत्सर, लोभ, पापाचरण आणि मद या सर्वांचा त्याग करून स्वतःच्या तत्परतेने आणि सुज्ञपणाने कार्य करून पतिसेवा केली व आपल्या अतिसामर्थ्यशाली पतीला संतुष्ट केले. देवहूतीने कोणत्या गुणाचा स्वीकार केला आपण परत एकदा बघूया. देवहूतीने दृढ विश्वास, अत्याधिक आदर, इंद्रिय दमन, प्रेम आणि मधुर शब्दाद्वारे आणि कशाचा त्याग केला? कामवासना, अहंकार, मत्सर, लोभ, पापाचरण आणि मद या सर्वांचा त्याग केला. प्रभुपाद आपल्याला तात्पर्य सांगतात आणि आपल्याला धडा देतात आपल्यासाठी, आणि त्यातले आपण काही ना काही 1 पॉइंट जरी घेतलं तरी आपल्या आयुष्याचं सार्थक होईल. मैत्रेय मुनी देहूतीला साध्वी म्हणतात, म्हणजे ती पतिव्रता, सदाचारिणी होती. अशा प्रकारचे विशेषण खूप कमी स्त्रियांना लावले जाते. ती इंगित कोविदा होती, पतीच्या इशाऱ्यांना, संकेतांना समजू शकणारी होती. पतीला काहीही न मागताच सर्व सामुग्री ती पुरवीत होती. या ठिकाणी 2 शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. विश्रंभेण
आणि गौरवेण. पतीची किंवा परमपुरुष श्री भगवंतांची सेवा करण्यामध्ये या दोन महत्वपूर्ण गोष्टी आहेत. विश्रंभेण म्हणजे आत्मीयता वा विश्वासाने आणि गौरवेण म्हणजे परम आदराने. पती हा एक अत्यंत घनिष्ठ मित्र असतो आणि म्हणून पत्नीने एका जिवलग मित्राप्रमाणे त्याची सेवा केली पाहिजे आणि त्याच वेळी तिने जाणून घेतले पाहिजे की पतीचे स्थान सदैव श्रेष्ठ आहे. अशा रीतीने तिने पतीचा आदर केला पाहिजे. स्त्रीची मानसिकता आणि पुरुषाची मानसिकता भिन्न असते. शारीरिक रचनेच्या दृष्टीने पत्नी पतीपेक्षा कनिष्ठ असते. अतिपरिचयात अवज्ञा होऊ देऊ नये. वैदिक संस्कृतीनुसार पतीला नावाने बोलावू नये. काही गैरसमज झाले तरीही पत्नीने स्वतःवर नियंत्रण ठेवण्यास शिकले पाहिजे. सौहृदेन वाचा मधुरया म्हणजे पतीचे सदैव हितचिंतन करणे व मधुर शब्दात बोलणे. बाहेरच्या जगाशी असलेल्या संबंधामुळे मनुष्य अनेकदा त्रस्त होतो. म्हणून घरगुती जीवनात पतीने मधुर शब्द बोलून त्याला प्रसन्न केले पाहिजे. प्रभुपाद पुढे अत्यंत महत्वपूर्ण शिकवण आपल्याला देतात. पत्नीची आध्यात्मिक प्रगती पती इतकी असे किंवा पत्नी गर्भश्रीमंत कुळातील असेल. उदाहरणार्थ देहूती ही सम्राट स्वयंभू मनूंची कन्या होती. ती आपल्या कुळाचा संपत्तीचा अहंकार बाळगू शकली असती, पण अशी प्रवृत्ती निषिद्ध आहे. पत्नीने कधीही आपल्या माता पित्यांच्या उच्च स्थानाविषयी अहंकार बाळगू नये. तिने पतीसमोर नम्र आणि आज्ञाधारक राहिले पाहिजे. सर्व प्रकारे अहंकाराचा त्याग केला पाहिजे. पत्नीला जेव्हा आपल्या माहेरचा अभिमान वाटायला लागतो तेव्हा तिचा गर्व पती पत्नीमध्ये मोठे गैरसमज निर्माण होऊन त्यांचे वैवाहिक जीवन नष्ट होते. या संदर्भात देहूती अत्यंत दक्ष होती. तिने अहंकाराचा त्याग केला होता. ती कधीही निष्ठाहीन झाली नाही. अशा प्रकारे आपल्या माता पित्याच्या प्रस्थानानंतर ज्याप्रमाणे शंकराची पत्नी भवानी देवी आपल्या पतीची सेवा करते, त्याचप्रमाणे देहूतीनेही प्रेमाने निरंतर सेवा केली. पार्वती देवी हिमालयाची कन्या होती, पण तिने निर्धन शंकरांची निवड केली. शंकरांच्याकडे घरही नव्हते. ते वृक्षाखाली बसून ध्यान करत. त्याचप्रमाणे देहूतीने पण निर्धन दृश्य स्वरूपात कर्दम ऋषींच्याकडे फक्त एक पर्णकुटी होती, बाकी काही नव्हते. तर देहूतीने त्यांची निवड केली. खरे तर ही स्वयंभू मनूंची कन्या होती. श्रीमंत सम्राट अख्ख्या पृथ्वीचे राजा यांची ती कन्या होती आणि तिने कर्दम ऋषींची आपला पती म्हणून निवड केली. अशा प्रकारे देहूती आपल्या पतीची सेवा निरंतर करत राहिली. देहूती पतिसेवेत तत्पर होती, आळशी नव्हती. अखंड सेवा करत राहिली. कर्दम मुनीने तिच्या सेवेची कधीही दखल घेतली नाही. देहूतीने कधी अलंकार घातले नाही. खरे तर तिच्याकडे प्रचंड अलंकार होते. तिने अलंकार घातले नाही, शृंगार केला नाही, कारण पती विरक्त होते. देहूती कृश झाली होती, अशक्त झाली होती. एक दिवस कर्दम ऋषी बघतात देहूती विवाहाच्या वेळेस होती ती देहूती आणि आत्ताची देहूती याच्यामध्ये जमीन आसमानाचे अंतर होते. तिच्या केसांच्या जटा झाल्या होत्या आणि ती कृश झाली होती. हे बघून करुणेने कर्दम ऋषींचा कंठ दाटून आला. देहूतीला चांगले भोजन मिळाले नाही, कपडे मिळाले नाही, तरीही तिने कधी तक्रार केली नाही, कोणत्याही गोष्टींची मागणी केली नाही. कर्दम मुनी देहूतीच्या सेवेने प्रसन्न झाले. ते देहूतीला म्हणतात, प्रत्येक जीवाला आपला देह प्रिय असतो, परंतु माझी सेवा करताना तू आपल्या देहाची उपेक्षा केलीस हे पाहून मी अचंबित झालो आहे.
कर्दमुनी म्हणतात, मला भगवंतांचे आशीर्वाद आणि दिव्य भोग मिळालेले आहेत. तप, ध्यान, समाधी, कृष्ण भावने धार्मिक जीवन जगल्यामुळे सर्व प्रकारच्या भय आणि शोकापासून मुक्त असलेले दिव्य भोग मला मिळाले. त्यात तुझा अर्धा वाटा आहे. ते पाहण्यासाठी मी तुला दिव्य दृष्टी देतो. प्रभुपाद तात्पर्यात म्हणतात, कर्दमुनींची सेवा करून देहूतीने वास्तविक साक्षात्कार अनुभवला. अशीच घटना नारद मुनींच्या बाबतीतही घडली. आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेऊन त्यांची समर्पित भावनेने सेवा करणे हा आध्यात्मिक लाभप्राप्तीचा सुलभ मार्ग आहे. प्रमाणित आध्यात्मिक गुरूंची केवळ सेवा केल्यास त्याला एकाच वेळी भगवंतांची व आध्यात्मिक गुरूंची कृपा मिळू शकते. कर्दमुनी दैवाद गरियसा होते. दैवाची रेखा बदलू शकणारे ते आहेत. असंभव कार्य संभव करणारे आहेत. आपले मनोरथ पुढे पूर्ण करतील हा देवहूतीचा विश्वास होता. देवहूतीला आता कर्दमुनीने दिव्य भोग दिले होते, दिव्य दृष्टी दिली होती, तरी देवहूती खुश नव्हती. देवहूती आपल्या पतीला त्यांनी दिलेल्या वचनाची आठवण करून देते. देवहूती असा विचार व्यक्त करते की आधी प्रथम संतान द्या व नंतरच भगवत कृपा. देवहूती कर्दमुनीकडे 3 गोष्टींची मागणी करते. संतान, सुख, सुदृढ शरीर. तिला भय वाटत होतं की आपण कृश झाल्याने पती आपल्याकडे आकर्षित होणार नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे राहण्यासाठी घर. देवहूतीच्या ह्या तिन्ही मागण्या काही अवाजवी नाहीत. एका स्त्रीसाठी आपल्या सामर्थ्यशाली पतीपासून पुत्र किंवा संतान प्राप्त करणे ही काही गैर गोष्ट नाही. स्त्री ह्या शब्दाचा अर्थच विस्तार असा आहे. अशा पद्धतीने तिने आपले मनोदय कर्दम ऋषीकडे व्यक्त केल्यानंतर कर्दम मुनी त्या गोष्टीवर विचार करतात. कर्दमुनीने विवाहानंतरही त्यांच्या दिनचर्येत बदल केलेला नव्हता. अखंड ते कृष्ण भावनेत रत होते. देवहूतीने कर्दम मुनीकडे कशाचीही तक्रार केली नाही, कोणत्याही वस्तू मागितल्या नाहीत. माहेरून आलेले कपडेही तिचे जीर्ण झाले. आपल्यासारखे तिथे बैठक तर नक्कीच बसली नसेल. आपल्याकडे बैठक बसते, कुणी काय द्यायचं, कुणी काय द्यायचं, किती साड्या द्यायच्या, असं आपल्याकडे विवाह ठरवला जातो. जास्त श्रीमंत असतील तर 21 देतील, त्याच्या पुढे काय देतील. पण ही तर सम्राट मनूंची कन्या होती आणि मातेने कर्दम ऋषींचे घर, त्यांची परिस्थिती सर्व पाहिले होते. मग शतरूपा राणीने देहूतीला किती वस्त्र दिले असतील, अमाप वस्त्र दिले असतील. आणि हे सगळे वस्त्र वापरून वापरून तिचे जीर्ण झाले. म्हणजे कर्दम मुनीने देहूतीकडे कित्येक वर्ष दुर्लक्ष केले. तिने आपल्या मात्या पित्यांच्याकडे निरोप पाठवला नव्हता, तक्रार केली नव्हती. आताच्या जमान्यात लगेच आई वडिलांच्याकडे तक्रार केली जाते. आणि आता मोबाईलच्या ह्याच्यात तर क्षणाक्षणाला मोबाईल वरून लेक आपल्या घरातली परिस्थिती आई समोर मांडते आणि आईलाही ते हवं असतं. सम्राट मनू महाराज व शतरूपाला भेटायला आले नाही की दूध पाठवून तिची चौकशी केली नाही, कसं चाललंय, काय चाललंय. तिच्या संसारात त्यांनी लुडबुड केली नाही. कर्दमुनीशी विवाह करणे हा देहूतीचा निर्णय होता. माहेरून आलेले कपडेही तिचे जीर्ण झाले. आपल्यासारखे हेच म्हणजे प्रचंड साड्या दिल्या असतील तिच्या आई वडिलांनी, देहूती माताच्या शतरूपा मातांनी आणि स्वयंभू मनूंनी. तर ते सगळे कपडे वापरून तिचे जीर्ण झाले. म्हणजे कित्येक वर्ष कर्दमुनीने तिच्याकडे दुर्लक्ष केलं हे आपल्या लक्षात येते. तिने आपल्या मात्या पित्यांच्याकडे कधी निरोप पाठवला नव्हता. आता एकतर
पत्नी पतीला अशा प्रकारे साधना करू देणार नाही आणि पतीही करणार नाही. पतीने क्षणभर केलेले दुर्लक्ष पत्नीला चालत नाही. लगेच आई वडिलांच्याकडे तक्रार केली जाते आणि मोबाईलच्या जमान्यात मायलेकींचे क्षणाक्षणाला फोन होतात. खडा न खडा माहिती ती सांगते आणि आईही घेते. त्यामुळे सासरच्या माणसात व तिच्यात दरी निर्माण होते. सम्राट मनू महाराज व शतरूपा तिला भेटायलाही येत नाहीत किंवा दूध पाठवूनही चौकशी करत नाही की तिचे कसं चाललं आहे म्हणून. तिच्या संसारात लुडबुड करत नाहीत. हरी बोल, आवाज येतोय? छान येतोय माताजी. हा 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 हो येतोय. कर्द मुनीशी विवाह करणे हा देहूतीचा निर्णय होता. नारद मुनींच्याकडून त्यांचा गुणगौरव ऐकून कर्द मुनींना मनाने तिने वरले होते. सासर माहेरच्या परिस्थितीत जमीन आसमानाचे अंतर होते. पण देहूतीला आपला पती भगवत भक्त आहे, दैवात गरियसा आहे, असंभव गोष्ट संभव करणारा आहे, की तिला पूर्ण खात्री आणि विश्वास होता. आपण साधी गोष्ट घेऊ, देहूतीकडे किती म्हणजे तिच्या हे असतील, सेविका असतील, तिला काहीही तिकडे करावं लागत नसेल आणि इकडे आल्यावर कर्द मुनींच्याकडे ती काय काय करत असेल. पर्णकुटीमध्ये शेणाने सारवत असेल, त्या सरस्वती नदीचं पाणी आणत असेल. आता लॉकडाऊन मध्ये आपल्याकडं कामवाल्या येत नाहीयेत, तर आपली कशी अवस्था झाली. आणि देहूतीने एकदम एवढ्या हजारो सेविकेमधनं कर्द मुनींचा स्वीकार केला आणि हे सर्व कष्टही तिने आनंदाने मान्य केले. हे महत्वाचे. इथे देहूतीचे अमाप धैर्य, संयम, पतिनिष्ठा आणि आशावादी दृष्टी दिसते. देहूतीच्या विनंतीमुळे कर्द मुनी आकाशगामी प्रासादाची निर्मिती करतात. प्रभुपाद या प्रासादाला अंतराळातील किल्ला म्हणतात. कर्द मुनींना अष्टसिद्धी प्राप्त होत्या. हा प्रासाद सर्व काम दुघम म्हणजे मनुष्याच्या इच्छेनुसार सर्व काही पुरवणारा होता. हा पाहून कर्द मुनी स्वतः आश्चर्यचकित होतात. या प्रासादाची भूमी पाचूची होती आणि त्याच्या भिंती रत्नांच्या होत्या आणि दारे हिऱ्यांची होती. विस्तृत प्रांगणे, क्रीडांगणे, भोजन कक्ष, शयनगृह, विश्रांती कक्ष, अतिथीगृह, बगीचे. हा प्रासाद थंड हवेत, थंडी असताना उष्ण व्हायचा आपोआप आणि उन्हाळ्यात तो थंड व्हायचा. या प्रासादावर ध्वज, पताका, सुवर्ण कलश याने सुशोभित केला होता. त्यावर कृत्रिम पक्षी लावलेले होते आणि हे पक्षी वरून विहार करणाऱ्या पक्ष्यांना जणू काही सजीव वाटायचे आणि ते त्याच्यावर अटॅक करायचे. अशा प्रकारचा हा राजवाडा पाहून देहूती पण अचंबित होते. पण दुसऱ्या क्षणी ती लगेच नर्वस होते, दुःखी होते. ती म्हणते, या विमानावर मध्ये मी कशी राहू? माझं शरीर कृश आहे, धुळीने माखलेले आहे, कपडे जीर्ण झालेले आहेत. या विचाराने ती दुःखी होती आणि कर्द मुनी तिचा मनीचा हेतू जाणतात. कर्द मुनी देहूतीला म्हणतात, हे प्रिये, हे बिंदू सरोवर सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे. तू या बिंदू सरोवरामध्ये स्नान कर. आपल्या पतीचे हे निवेदन ऐकून देहूती त्या सरोवरामध्ये प्रवेश करते. वरून पाण्याचे आवरण आणि आत महाल असा देहूती बघते आणि त्यामध्ये 1000 सुंदर 16 वर्षाच्या युवती कन्या तिच्या दृष्टीस पडतात. देहूतीने पाण्यात प्रवेश करताच त्या कन्या उठून उभा राहतात आणि त्यांना देहूती मातेला नमस्कार करतात आणि ते म्हणतात, हे माते, आम्ही तुझ्या सेविका आहोत, आम्हाला सेवा सांग. देहूती माता स्नानाचा आपला मनोदय प्रकट करतात. त्यात तिला पुढे घेऊन जातात. मौल्यवान तेले, उटणे लावून तिला स्नान घालतात. तिचा शृंगार करतात. उंची वस्त्र, मौल्यवान दागिने, नाकात, कानात, गळ्यात मोठमोठे पदके असलेले हार त्या घालतात. तसेच
रत्नजडित कंबरपट्टा आणि सुंदर सोन्यांचे पैंजणही घालतात. तिला उत्तम भोजन जेवायला देतात आणि आसव नावाचे एक पेय पिण्यास देतात. त्यामुळे ती जशी पूर्वी सुदृढ आणि सौंदर्यवती होती त्यापेक्षा आणखी ती सौंदर्यवती होते. जेव्हा ती आरशात आपले रूप निहाळते तेव्हा तिला अशी इच्छा होते की आता आपण आपल्या पती समवेत असायला हवं होतं. अशी इच्छा करता क्षणी ती त्या 1000 विद्याधरी कन्या सहित आपल्या पती समक्ष उपस्थित होते. कर्दम ऋषी या 1000 विद्याधरी कन्या देहूतीसह त्या विमानात आरूढ होतात आणि विहार करायला लागतात. चंद्र जसा तारकामध्ये दिसतो तसे कर्दम ऋषी या 1000 विद्याधरी आणि देहूतीच्या बरोबर दिसत होते. 8 लोकपालांचा प्रदेश आरक्षित असतो, तेथे कोणीही जाऊ शकत नसते. परंतु कर्दम ऋषी त्या लोकपालांच्या प्रदेशातही विहार करतात. जसा वारा सर्वत्र वाहतो त्याला कोणीही निर्बंध घालू शकत नाही, तसे कर्दम मुनी त्या प्रदेशातही विहार करतात, आनंद घेतात आणि आपल्या पत्नीला आनंद देतात. कर्दम मुनी कामी नव्हते, ते पूर्ण जितेंद्रिय होते. आपल्या पत्नीची इच्छा होती म्हणून ते तिची इच्छा पूर्ण करत होते. अशा प्रकारे 100 वर्ष विहार केल्यानंतर, आनंद उपभोगल्यानंतर पुन्हा कर्दम मुनींना आपल्या आश्रमात जायची इच्छा होते. विश्वभर प्रवासानंतर देहूतीमध्ये तीव्र कामवासना जागृत झाली. कर्दम मुनीने स्वतःला 9 रूपात विभक्त केले व 9 कन्यांचा जन्म झाला. ह्या 9 कन्या खूप सुंदर होत्या. त्यांच्या शरीराला लाल कमळांचा सुगंध येत होता. आपण या देहूती मातेच्या धैर्यावरून किंवा तिच्या आपल्या भाषेत म्हणजे थोडक्यात वाट पाहण्याच्या तिच्या अमाप धैर्यावरून आपण असं शिकलं पाहिजे. पहा, देहूतीला संतान प्राप्तीसाठी कैक वर्ष वाट पाहावी लागली, तरी तिने धीर सोडला नाही. चिकाटीने पती सेवा करीत राहिली. कर्दम मुनी व देहूती बरोबर 1000 सुंदर कन्या 100 वर्ष राहत होत्या. परंतु तिने आपल्या पतीच्या बद्दल कधी संशय घेतला नाही. संशयात्मा विनश्यती. पतीवर तिचा दृढ विश्वास होता. आता कुणी कुणाशी कामानिमित्त बोललं तर लगेच पती पत्नी मधलं नातं हे संशयाचं भूत संपवून टाकतं. लग्न मोडायला तोडायला काहीही कारण लागत नाही. पती घोरतो म्हणूनही अनेक मुली लग्न मोडतात. तोडायला वेळ लागत नाही, जोडायला वेळ लागतो. आता हे वारं खूप जोरात फोपावतंय. स्त्री मुक्ती चळवळ, समान हक्क कशासाठी हवेत? भगवंतांनी स्त्रीलाच वेलीसारखे नाजूक बनवले आहे. वृक्षाच्या खंबीर आधाराशिवाय वेल वाढू शकत नाही. पती पत्नी हे संसाराचे 2 चाकं असतात. दोन्ही चाकांना बरोबरच चालावे लागते. पत्नीला आणि कुटुंबियांनी खरं तर गृहमंत्रीपद दिलेलं असतं. तिच्या हातात सर्व असतं, मग तिला अजून कोणता हक्क हवाय? हक्काबरोबर कर्तव्यही ओघानेच येतात. आपल्या जीवनात अतृप्त असणारे काही समाजसेवक आणि समाजसेविका खूप मोठ्या समूहाला भ्रमित करतात. आपण त्यांचे ऐकू नये. प्रभुपाद एकदा अमेरिकेमध्ये विमानातून जाताना त्यांच्या शेजारच्या सीटवर एक स्त्री इंग्रजीतून समान हक्क, स्त्री मुक्ती चळवळ अशा टाईपचं मासिक वाचत असते. आणि प्रभुपाद प्रभुपाद ते बघतात आणि ते आपल्या शिष्यांना सांगतात की तिला जा आणि तू म्हण की तुम्हाला हे हवंय ना, स्त्री मुक्ती चळवळ, समान हक्क, तर तुम्हीही
आमच्यासारखे डोक्यावरचे केस काढा. शिष्य पहिल्यांदा म्हणतात प्रभुपाद नको, ती रागवेल. प्रभुपाद तीनदा तिला त्यांना म्हणतात की तू जा आणि तिला सांग. शेवटी ते शिष्य वैतागून म्हणतात प्रभुपाद मला ती जेलमध्ये टाकेल किंवा माझी ती पिटाई इथे तर नक्कीच करेल. अशा पद्धतीने प्रभुपाद समान हक्क आणि स्त्री मुक्ती चळवळ याच्यावर अगदी तीव्रतेने आपले विचार व्यक्त करतात. नऊ कन्यांच्या जन्मानंतर वचनाप्रमाणे कर्दम मुनी वनगमनास सज्ज होतात. ते पाहून देवहूतीची भोग लालसा पूर्ण संपली. महान भगवत भक्त पतिवियोगाच्या कल्पनेने दुःखाने ती व्याकुळ झाली. खरे तर देवहूतीकडे अपार धन विमान होते. सीतामाई वनवासात जाताना श्रीरामांना म्हणाल्या होत्या, प्राणाशिवाय शरीर, पाण्याशिवाय नदी आणि पतीशिवाय नारी जीवन व्यर्थ आहे. देवहूती हात जोडून आपल्या पतीशी बोलू लागली. अतीव दुःखाने तिला अश्रू येत होते, पण तिने रोखून धरले व बाहेरून स्मित करीत होती. तिची इच्छा होती की आपले कर्तव्य समजून अजून काही काळ पतीने घरी थांबावे व नंतर वनगमन करावे. येथे देवहूती हात जोडते, विनयाने अश्रूंना रोखते, स्मित करते, रडारड आरडाओरडा करीत नाही. लग्नाच्या वेळी आधीच कर्दम मुनीने हे सांगितलेले होते, त्यामुळे हे घडणार हे तिला माहित होते. दैवाची रेखा बदलू शकणाऱ्या पतीला आपल्या संयमी, धैर्यशील, चतुर, मधुर, आर्जवी संभाषणाने वनगमन करण्यापासून युक्तियुक्तीने देवहूती थांबून ठेवते व शेवटी आपल्या भगवत भक्त पतीकडून स्वतःही भगवंतांच्या भक्तीत लीन होते. कशी ते पाहूया. खर तर अश्रू हे स्त्रीचा हुकमी एक्का आहे, पण त्यावर संयम हवा. देवहूती म्हणाली, हे भगवन, हे सर्व समर्थ, मी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या तुम्ही केल्या. योगसिद्धी दाखवल्या, दिव्यदृष्टी दिली, सर्व सुखे दिले, ब्रह्मांड हिंडवले, पण अभय दिले नाही. कृपया मला अभय द्या. व्याकुळ होऊन ती अभय मागत होती. देवहूतीला दोन प्रकारचे भय होते. एक, पतीशिवाय 9 कन्यांचे विवाह करणे आणि दुसरे भय म्हणजे जन्म मृत्यूचे भय, संसार बंधन. देवहूती प्रार्थना करते, तुमच्या 9 कन्यांचा विवाह करा व मग जा. कन्या विवाह करून सासरी गेल्यावर घरात मी एकटी कशी राहू? म्हणून माझा शोक विरह दूर करणारा भगवत भक्त पुत्र मला द्या. जर पतीचा वियोग झाला किंवा त्याने संन्यास घेतला तर पुत्र पित्याचा प्रतिनिधी म्हणून आईचे संरक्षण, पालन, पोषण करतो. असा भक्तपुत्र ब्रह्मवेत्ता माझा शोक दूर करील व मला भक्ती देईल. कर्दमुनी म्हणतात, तुझ्या समोर इतकी सुखे आहेत, त्यांचा उपभोग घे. दुःख कशाला करतेस? शोक कशासाठी करतेस? आणि ब्रह्मजिज्ञासेची गोष्ट तरी का करतेस? शोक करू नकोस, उपभोग घे. देवहूती म्हणते, अनेक वर्ष इंद्रियांचे भोग भोगण्यात घालवले. ज्यात रस घ्यायला हवा होता तो घेतला नाही. भगवान श्रीकृष्णांचा अनादर केला, त्यांचे रूप, गुण, लीला मध्ये रुची घेतली असती तर असा शोक झाला नसता. तुमच्यासारख्या महान भक्ताबरोबर राहूनही इंद्रिय भोग व भौतिक सुखात आसक्त राहिले. तुमचे योगबळ पाहूनही आपला महिमा मी ओळखू शकले नाही. तुमची भोगामध्ये काहीच इच्छा नव्हती. तुमचा परमभाव मी जाणू शकले नाही. तरीही मी तुमच्या बरोबर तुमच्या आश्रयाने राहिली आहे. आपल्यासारख्या महान पुरुषांचा संग मी केला आहे, म्हणून माझा उद्धार व्हावयास हवा. पहा इथे देवहूती माता किती चतुर आहेत, बुद्धिमान आहेत. त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्या म्हणतात, मी तुमच्या आश्रयाला राहिले, मी तुमचा संग केला आहे, म्हणून माझा उद्धार व्हावयास हवा. आणि त्यासाठी त्या अनेक उदाहरण देतात. त्या म्हणतात, 5व्या स्कंदामध्ये 5व्या अध्यायात वृषभदेव
18व्या श्लोकात, 5वा स्कंद 5वा अध्याय 18व्या श्लोकात वृषभदेव आपल्या पुत्रांना उपदेश करताना म्हणतात, गुरु न सस्यात् स्वजनो न सस्यात् पिता न सस्यात् जननी न सास्यात् दैवं न तस्यात् न पतिं च सस्यात् न मोच एत यः समुपेत मृत्युम. याचा अर्थ असा होतो, जो मनुष्य आपल्यावर आश्रित असणाऱ्यांचा जन्म मृत्यूच्या चक्रातून उद्धार करू शकत नाही, त्याने कधीही एक आध्यात्मिक गुरु, पिता, पती, माता किंवा आराध्य देव होऊ नये. देवहूती माता युक्तियुक्तीने संत संगतीचा परिणाम पण सांगते. इथे त्या म्हणतात वरच्या श्लोकात की तुम्ही माझे पती आहात आणि मी तुमची पत्नी आहे, त्यामुळे तुम्ही माझा उद्धार करायलाच हवा. आग्रही आहे देवहूती माता, पतीकडून उद्धार करून घेण्याला आग्रही, आणि त्यासाठी त्या हे पण देतात, आधार पण देत आहेत की कशामुळे उद्धार झाला पाहिजे. देवहूती माता म्हणतात की साधूशी कोणत्याही प्रकारे संगत केली तरी ती सारखीच फळ प्राप्त होते. ते हे सूचित करते की श्रीकृष्णांशी काहींनी शत्रू म्हणून, काहींनी इंद्रिय तृप्तीसाठी, काहींनी भयाने वा काहींनी शुद्ध भक्त म्हणून संबंध ठेवला होता, तरी या सर्वांना मुक्ती मिळाली. भगवंतांची सेवा करण्याचा हाच परिणाम आहे. ते कोण आहेत हे मनुष्याला समजू शकले नाही तरी त्यांच्या संगतीचा प्रभाव सारखाच असतो. ज्याप्रमाणे आपण जाणते वा अजाणतेपणी अग्नीजवळ गेलो तरी आपणाला अग्नीच्या उष्णतेची झळ पोचणारच, त्याप्रमाणे महान संत पुरुषांच्या संगतीची परिणिती मोक्षामध्ये होते. देवहूती आपली कृतज्ञता व्यक्त करते आणि तिने केवळ इंद्रिय सुखासाठी कर्दम मुनींचा संग घेतला होता, तरी ते आध्यात्मिक दृष्ट्या इतके प्रगत असल्या कारणाने, उन्नत असल्या कारणाने त्यांच्या कृपेने खचितच तिला मोक्ष मिळणार होता. अशा प्रकारे देवहूती आपल्या पतींना सांगते की तुम्ही उन्नत आहात, तुम्ही श्रेष्ठ भक्त आहात, मी कनिष्ठ आहे, मी भक्ती केली नाही, परंतु तुमच्या संगामुळे, मी तुमच्या आश्रयाला राहिल्यामुळे माझा उद्धार व्हावयास हवा. देवहूती म्हणते, माझी चेतना निकृष्ट आहे, पण तुमच्यासारख्या महान भक्ताच्या संगामुळे माझ्यात तुमचे गुण आलेच पाहिजेत. सूरदास रामचरित मानस मध्ये म्हणतात, उदाहरण देतात की 2 लोखंडी पाट असतात. एक भगवंतांच्या किचन मध्ये ज्यावर फळे व भाजी चिरली जाते, व दुसरा खटकाच्या कडे पाट असतो, त्यावर खटिक प्राण्याची हत्या करतो. परीस दोन्ही लोखंडाला सोने बनवतो, त्यात परीस भेदभाव करीत नाही. हरी बोल. आवाज येतोय ना? येतोय माताजी. छान येतोय आवाज माताजी. त्यात परीस भेदभाव करीत नाही. अज्ञानात दुष्टाचा संग केला तर दुःखच वाढते. तोच संग साधूची महत्ता न कळताही केला तर व्यक्ती भक्त बनतो. त्यासाठी त्या एक उदाहरण देतात. फुलातील किडा फुलाचा संग करतो. खूप बारीक बारीक किडे असतात फुलात, म्हणजे अगदी आपल्याला न दिसण्यासारखे सुद्धा. तर मग तो असतो किडा फुलात, त्या फुलांचा हार बनवला जातो, भगवंतांच्या कंठावर हार जातो. किड्याने फुलाची महत्ता न समजताच फुलाचा संग केला होता, म्हणून तो भगवंतांच्या कंठावर गेला. असे देवहूती माता युक्तियुक्तीने संभाषण करते आणि संत संगतीचा परिणाम सांगते. कर्दम मुनी म्हणतात, हे प्रिये, तुझे जीवन अनिंदित आहे. धर्मात राहून तू भोग भोगले आहेस, त्यामुळे शोक करू नकोस. देवहूती म्हणते, मी जीवित आहे पण मृतप्राय असल्यासारखीच आहे. कर्मधर्मात व धर्माप्रमाणे वागून वैराग्य व अनासक्तीने भगवत चरणाचा आश्रय घेतला असेल तरच ती व्यक्ती जिवंत आहे. जो जीवित आहे त्याच्या जिभेवर श्रीकृष्णांचे नाम येते.
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. देहूती माता परम उत्कृष्ट महिला आहे, अखिल नारी जातीचे भूषण आहे. तरी त्या म्हणतात, हे पतिदेव, या संसारात मी सर्वात दुर्भागी आहे. कारण आपण साक्षात कृष्ण देण्यास समर्थ असतानाही मी मुक्तीचा विचार केला नाही. भगवंतांच्या माया देवीने मला पूर्णपणे फसविले आहे, ठगविले आहे. मी दुर्भागी आहे. पण सद्भाग्य असे की मी तुमची पत्नी आहे आणि तुमच्या बरोबर राहिले आहे, म्हणून माझा उद्धार करा. बघा, इथं परत देवती माता म्हणतात की मला जरी फसवलंय, मी जरी दुर्भाग्य आहे, तरी सद्भाग्य असे की मी तुमची पत्नी आहे आणि तुमच्या बरोबर राहिले आहे, म्हणून माझा उद्धार करा. संसारातील उत्कृष्ट भोग मिळूनही महान पिता, भगवत भक्त पती व साक्षात भगवंतांचा अवतार असणारा पुत्र मिळूनही देहूती शोक करते, तर मग आपल्याजवळ काय आहे? म्हणून आपण आध्यात्मिक गुरूंच्या आज्ञा व 4 नियम पालन करून हरिनाम व श्रीमद भागवत श्रवणाने जिवंत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कर्दम मुनी म्हणतात, हे राजकुमारी, हे मनुपुत्री, हे निष्पापी, स्वतःबद्दल खेद करू नकोस. तू परम भाग्यशाली नारी आहेस. अविनाशी हरी तुझा पुत्र बनून येतील. देहूती शोक करण्या योग्य नाही. देहूती भक्त आहे. म्हणून कर्दम मुनीने आपल्या पत्नीला उपदेश दिला. ते म्हणतात, तपस्या, धार्मिक अनुष्ठानाचे पालन, द्रव्यदान आणि व्रताचरण या गोष्टी करीत तू प्रत्यक्ष भक्तिमय सेवा कर. भगवंत प्रसन्न होतील व तुझा पुत्र म्हणून प्रकट होतील. तू भगवंतांची आराधना केल्याने माझे नाव आणि कीर्ती सर्वत्र पसरवतील. तुला ब्रह्मविषयक ज्ञान देऊन हृदयातील ग्रंथी छेडून टाकतील. देहूतीच्या मनात आपले पती कर्दम मुनींच्या मार्गदर्शनाविषयी पूर्ण श्रद्धा आणि आदर होता. त्यामुळे देहूतीने अखिल विश्वाचे स्वामी असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांची आराधना करण्यास प्रारंभ केला. पुढे अनेक वर्षानंतर मधुदैत्याचा वध करणारे भगवान श्री मधुसूदन कर्दम मुनींच्या वीर्यामध्ये प्रवेश करून ज्याप्रमाणे यज्ञीय काष्टातून अग्नी प्रकट होतो, तसे देहूतीच्या उदरी प्रकट झाले. भगवंत अवतरित झाले. त्यावेळी देवतांनी आकाशात संगीत वाद्ये वाजवली. गंधर्वांनी भगवंतांच्या यशाचे गायन केले. अप्सरा नृत्य करू लागल्या. देवतांनी पुष्पवृष्टी केली. सर्व दिशा व सर्व जलाशयातील जल आणि सर्वांची मने अत्यंत प्रसन्न झाली. कर्दम मुनींच्या 9 कन्यांच्या विवाहासाठी मरीची आणि इतर ऋषींना बरोबर घेऊन ब्रह्मदेव कर्दम मुनींच्या आश्रमात आले. ब्रह्मदेवाने कपिल भगवंतांची स्तुती केली, तसेच कर्दम मुनींची स्तुती केली. ब्रह्मदेव कर्दम मुनींचे पिता व सर्वांचे आध्यात्मिक गुरु आहेत. कर्दम मुनीने आध्यात्मिक गुरूंच्या आज्ञांचे तंतोतंत पालन फसवणूक न करता केल्याने ब्रह्मदेव त्यांची स्तुती करतात. नंतर ब्रह्मदेवाने कर्दम मुनींच्या कन्यांची स्तुती केली व कर्दम मुनींना कन्यांच्या अभिरुची व स्वभावानुसार ऋषींना प्रदान करण्यास सांगितले. ब्रह्मदेव देहूतीला म्हणाले, कैटभ दैत्याचा वध करणारे भगवंत तुझ्या अज्ञानाची आणि संशयाची ग्रंथी पूर्णपणे छेदून टाकतील. नंतर ते अखिल जगात भ्रमण करतील व सर्व लोकांमध्ये देहूती पुत्र म्हणून ते तुझी कीर्ती वाढवतील. आपल्या ब्रह्मचारी पुत्रांना म्हणजे 4 कुमार व नारद मुनींना घेऊन ब्रह्मदेव हंस वाहनावर बसून ते आपल्या लोकात निघून गेले. मरीची व इतर ऋषी मुनींच्या अर्थात आपल्या बंधूच्या विवाह समारंभास ते उपस्थित राहणार नव्हते. ब्रह्मदेव निघून गेल्यानंतर त्यांच्या आज्ञेनुसार कर्दम मुनींनी आपल्या 9 कन्या 9 ऋषींना प्रदान केल्या व त्यानंतर त्या महर्षींनी त्या कन्याद्वारे जगामध्ये प्रजावृद्धी केली.
संपूर्ण मानव समाजाचे उत्पत्ती करता कर्दमुनी यांना त्यांचे पुत्र कपिल देव यांनी पूर्णार्थाने संबोधन केले. त्यानंतर त्यांनी कपिल मुनींना प्रदक्षिणा घातली आणि आनंदी व संतुष्ट मनाने तात्काळ वनाच्या दिशेने प्रयाण केले. माता देहूतींनी कपिल देवांच्या चरणकमळांचा आश्रय घेतला व कपिल देवांनी त्यांना सांख्यशास्त्राचे तत्वज्ञान समजावून सांगितले. कर्दमुनींनी आपल्या गुरूंचे फसवणूक न करता तंतोतंत पालन केले. त्यामुळे गुरु व भगवंत त्यांच्यावर प्रसन्न झाले. तसेच श्रील प्रभुपादांनी आपल्या गुरूंच्या आज्ञेचे फसवणूक न करता तंतोतंत पालन केले. कृष्ण भावनेला पाश्चात्य देशात नेऊन तिथे सर्व जगात प्रचार आणि प्रसार केला. ही अत्यंत खडतर तपस्याच होती. प्रभुपादांची कर्दमुनींसारखी ही खडतर तपस्याच होती. वृंदावनात आल्यावर भक्तिदेवी युवती झाल्या, पण त्यांचे पुत्र ज्ञान आणि वैराग्य वृद्ध झाले. ते ग्लानीत पडून होते. तेव्हा भक्तिदेवी नारद मुनींना म्हणाल्या, तुम्ही जर मला सहाय्य केले नाही तर मी पश्चिमेकडे निघून जाईन. तेव्हा नारद मुनीने भक्तिदेवीला अत्यंत प्रामाणिक प्रयत्नाने पाश्चात्य देशात जाण्यापासून रोखून धरले. त्यांना पाश्चात्य देशामध्ये जाऊ दिले नाही व इकडे आपल्या प्रभुपादांनी पाश्चात्य देशात भक्तिदेवीला स्वतः घेऊन गेले व त्या लोकांना कृष्ण भावनेचा लाभ दिला. ब्रह्मदेव कर्दमुनींच्या कन्यांच्या विवाहासाठी मरीची आदी ऋषींना घेऊन आले, पण त्यांनी नारद मुनी आणि 4 कुमारांना, त्या ब्रह्मचार्यांना विवाहात भाग घेऊ दिला नाही. त्यांची त्यांनी पूर्ण काळजी घेतली. इकडे प्रभुपाद स्वतः संन्यासी असून पाश्चात्य देशात त्यांनी स्वतः आपल्या हातांनी शिष्यांचे विवाह लावले. संन्याशाने विवाह समारंभास हजर राहू नये असे शास्त्र असते, पण प्रभुपादांनी ही अट किंवा हे पालन केले नाही, कारण प्रभुपाद क्रांतिकारक होते. आणि आणखी एक हे आहे की संन्याशाने समुद्र ओलांडू नये असे शास्त्राचं विधान आहे. पण प्रभुपादांनी भवरोगात खितपत पडलेल्या आपल्यासारख्यांचा उद्धार करण्यासाठी समुद्रही ओलांडला. श्रील प्रभुपाद क्रांतिकारक होते. आपले प्रभुपाद 13वे महाजन आहेत. हरे कृष्ण. मी या लेक्चर मध्ये भरपूर चुका केल्या असतील आणि त्यात तुम्ही आपल्या पोटात घालाव्यात अशी मी तुम्हाला विनंती करते. हरे कृष्ण.